नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे गुरुवार, आपल्या स्वामींचा वार, स्वामींच्या सेवेचा वार। तर मी करते स्वामींचे 11 गुरुवार। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी स्वामींचे पूजेची मांडणी कशी करते, गुरुवारची जी पूजा असते त्याची मांडणी कशी करते, कोणत्या पद्धतीने करते। साधी सिंपल पद्धतीने मी इथे मांडणी करते गुरुवारची। तर चला बघूया। पाटावरती पिवळ्या कलरचं एक वस्त्र मी हातरलेलं आहे, त्यावरती मी स्वामींची मूर्ती ठेवते। पहिल्यांदा तुम्ही फोटो असला तर फोटो घेऊ शकता, मूर्ती असेल तर मूर्ती घेऊ शकता। तर माझ्याकडे ही स्वामींची मस्त छोटी मूर्ती आहे, तर ती मी ठेवते। देव हा भक्तीचा व्याकुळ असतो, त्यामुळे आपल्याला पूर्ण हे गुरुवार श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहेत। तुम्हाला जी पण काही इच्छा आहे ती देवाला सांगायची आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी संकल्प कसा करायचा हे पण तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे मी स्वामींची छोटी मूर्ती ठेवली आहे। जे पुस्तक वाचन करायचं आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत, ते पण ठेवलेलं आहे। देवाच्या डाव्या हाताला म्हणजे स्वामींच्या डाव्या हाताला एक घंटी ठेवली आहे। त्यानंतर एक फळ ठेवलेलं आहे, स्वामींना पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि नैवेद्य म्हणून साखर पण ठेवलेली आहे। आणि त्यानंतर शेजारी मी माळ ठेवलेली आहे, जी आपल्याला माळ जप करायची असते ती पण माळ मी ठेवलेली आहे। आणि कधी पण असं बोलतात की तुळशी ही खूप पवित्र आहे, तर तुळशीचं एक पान घेऊन मी नैवेद्यावरती ठेवते। म्हणजे स्वामींना जी मी साखर ठेवली त्या साखरवरती एक तुळशीचं पान ठेवते आणि नंतर समोर एक छोटासा दिवा लावते। त्यानंतर स्वामींना फुले अर्पण करायची आहेत। अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी करते। काहीच अवघड नाही आहे, साधी सिंपल पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे। पूर्ण भक्तीने श्रद्धेने मनापासून देवाचं नामस्मरण करायचं आहे। जे पण काय इच्छा आहे तुमच्या, ज्या पूर्ण झालेल्या इच्छा नाहीत, इच्छा पूर्ण करायच्या आहेत, तर ते देवाला सांगायचं आहे। आणि हे पूर्ण 11 गुरुवार मनापासून करायचं आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे। त्यानंतर जे 11 माळी जप करायची आहे श्री स्वामी समर्थांची, आणि जो आपला तारक मंत्र आहे तो पण 11 वेळा आपण बोलायचा आहे। आणि श्री स्वामी चरित्र सारामृत जे पुस्तक आहे ते पण आपल्याला एका बैठकीत वाचायचं आहे। जर तुम्ही जॉब करत असेल या नसेल जमत एकदम पूर्ण पूजा करायला, तर सकाळी पूजा मांडायची, माळ जप करायची, तारक मंत्र म्हणायचं आणि दुपारी तुम्ही ते जेव्हा पण टाइम भेटेल तेव्हा पुस्तकाचं वाचन करू शकता। या सायंकाळी पण ही पूजा मांडू शकता। मी जॉब करते त्यामुळे मला ही पूजा मांडणं जमत नव्हतं, तर मी गुरुवारची माझी सुट्टी घेऊन त्या सुट्टी दिवशी मी ही सगळी पूजा करते। त्यानंतर पाटाभोवती छान आणि मस्त अशी रांगोळी पण काढायची आहे, जेणेकरून जी आपण पूजा मांडली ती अजूनही छान आणि बघितल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटेल। तर इथे मी रांगोळी पण काढून घेते पाटाभोवती। आता आपण जेव्हा पहिला गुरुवार करतो तेव्हा जर आपल्या घराशेजारी या आसपास कुठे स्वामींचं मठ असेल तर त्या मठामध्ये जायचं, तिथे नारळ खडीसाखर ठेवायची, स्वामींना बोलायचं की मी तुझे 11 गुरुवार करते, ते पूर्ण करून घे। जर आजूबाजूला स्वामींचा मठ नसेल तर तुम्ही घरातच ती खडीसाखर ठेवू शकता। आपल्याला जमेल तशी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे। त्यानंतर संकल्प कसा करायचा तर ते तुम्हाला मी दाखवते। संकल्प करणे म्हणजे काय? संकल्प करणे म्हणजे स्वामींजवळ ज्या पण आपली अडलेली कामे आहेत, या जे आपल्याला गोष्टी आहेत ज्या अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत। जे काही तुमच्या इच्छा असेल ते स्वामींजवळ बोलायचं आहे। तुमच्या मनातली काही पण इच्छा असू दे ती स्वामींना सांगायची आहे। स्वामींना बोलायचं आहे की मी तुमचे 11 गुरुवार करते, ते तुम्ही 11 गुरुवार मनापासून माझ्याकडं करून घ्या आणि पूर्ण श्रद्धेने मी हे 11 गुरुवार करते। जर माझ्याकडं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा, माझी चूक पोटात घ्या। तर इथे मी एका प्लेटमध्ये एक प्लेट खाली ठेवली, हातामध्ये पाणी घेतले, हातामध्ये अक्षदा टाकले, एक फूल घेतले आणि जी पण काही मनातली इच्छा आहे ते मी स्वामींना सांगते। आणि त्यानंतर जे पण ते हातातलं पाणी आहे, फूल आहे, ते मी ताटलीमध्ये अर्पण करते। तर अशा प्रकारे पहिल्या गुरुवारी हे संकल्प करायचा असतो। त्यानंतर स्वामींची 11 वेळा माळ जपायची आहे आणि 11 वेळा तारक मंत्र पण म्हणायचं आहे। तर मी हे म्हणते।
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे 11 माळी जप करायचा आहे. हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी तुम्हाला शॉर्ट क्लिप दाखवते. त्यानंतर 11 वेळा मी तारक मंत्र पण वाचून घेते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. तर्क अवधूत हे स्वर्मगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर जे श्री स्वामीचरित सारामृतचं पुस्तक आहे ते पूर्ण एका बैठकीत वाचायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी स्वामींची आरती करायची आहे आणि त्यानंतर स्वामींना नैवेद्य द्यायचा आहे. तर अशा प्रकारे स्वामींच्या गुरुवारच्या पूजेची मांडणी अशा प्रकारे करायची आहे.